मोठी बातमी सध्या समोर येते। ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का याकडे आज सगळ्यांचंच लक्ष लागलंय, कारण आज ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडतोय। वरळी डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज अनेक वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे। खरं तर मराठीचा मुद्दा हा मनसेनं सातत्यानं उचलून धरला होता। यातच राज्यात त्रिभाषा धोरण हे लागू करण्यात आलं होतं। यातच आता याच संदर्भात आज हा ठाकरे बंधूंचा विजय मेळावा घेतला जातोय। त्यामुळे ठाकरे बंधू आज युतीची घोषणा करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, ठाकरे बंधू आज एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतायत। ठाकरे बंधूंचा आज हा एकत्रित मेळावा पार पडतोय। त्रिभाषा धोरण हे महाराष्ट्रातून रद्द करण्यात आलं आणि याच संदर्भात आज ठाकरे बंधूंचा वरळी डोम या ठिकाणी हा विजयी मेळावा पार पडतोय। त्यामुळे एकंदरीतच आज राज्यासाठी अतिशय मोठी घटना ही म्हणावी लागेल, कारण अनेक वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार आहे। आज ते महाराष्ट्राला नेमकं काय संबोधन करणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप जी, आपण संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत। त्यांच्या टी शर्टवर आपण बाराखडी पाहतोय। ही बाराखडी जी आहे ती मराठीची आहे आणि मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्रित येणार असल्याचं देखील म्हटलं जातंय। आणि आज अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक जे आहेत ते अशा प्रकारचं टी शर्ट घालून या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, कारण हे दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रित येत आहेत। कारण मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की हे दोन्ही बंधू एकत्रित यावे यासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळत होती। आणि तीच आता ही बाराखडी जी आहे ती बाराखडी संदीप देशपांडे यांनी बाराखडीचा टी शर्ट मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येतात। आज कोणाचा समाचार होईल महत्त्वाचं वाटतं? मला असं वाटतं मराठी माणसाची एकजूट ही 1960 नंतर पहिल्यांदा आपल्याला होताना दिसते आणि हा ऐतिहासिक क्षण आहे, त्याचा आपण सगळ्यांनी साजरा करूया, आनंद घेऊया। सर, काही जण आहेत ते मराठीचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। हे बघा, महाराष्ट्रात मराठीत चालणार आणि मराठीचाच आवाज होणार। परंतु ज्या पद्धतीने केडी यांनी काल भूमिका घेतली त्या कोण केडी आहे? हे कोण लुख्खे पुख्खे चुक्के केडी आहेत? यांची लायकी काय आहे हे शिकवणार? जर मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडणार। सर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होईल आजच्या सभेमध्ये? जी भूमिका आहे ती योग्य नाही, परंतु जबरदस्ती झाली नाही पाहिजे। एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, नाही तर आम्ही करू, दोनपैकी एक। परंतु असे अनेक लोक आहेत जे मराठी भाषेचा द्वेष करणारे, प्रत्येकाला मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना। मला असं वाटतं जाणीवपूर्वक या लोकांना पुढे आणलं जात आहे। यांच्या पाठी बोलवता धनी यांचा वेगळा आहे। पण मी या ठिकाणी आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार आहेत। आज युतीची घोषणा होऊ शकते, युतीची घोषणा होऊ शकते। मला असं वाटतं हा राजकीय मेळावा नाही, ही मराठी माणसाची एकजूट आहे आणि मराठी माणसाची एकजूट साजरी करायला आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत। वर्षानंतर हा राजकीय मेळावा नाहीये, त्यामुळे मराठी माणसाची एकजूट आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती संदीप देशपांडेंनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। अंकिता, निश्चित कुणाल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता मनसे नेते देखील आता या मेळाव्यासाठी तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। याच संदर्भात आपल्या सोबत आपले प्रतिनिधी शुभम उमाळे देखील जोडले गेलेत। मी आता शुभमकडे जाते। शुभम, आज ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार आहे। खरं तर राज्याचं लक्ष हे या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याकडे लागलेलं आहे। कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच अंकिता, सध्या NSCI डोम वरळी या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे आणि माझ्या मागचे दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो। बघू शकतो या ठिकाणी मोठे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी एकदम मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। खरं तर हेच प्रवेशद्वार आहे। याच गेटमधनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो NSCI डोम वरळीमध्ये आतमध्ये येणार आहे आणि त्याच्याच बाजूला आपण बघू शकतो आवाज मराठीचा जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी अशा पद्धतीने लिहिलेला आहे आणि त्याच्यावर उद्धव ठाकरे यांचा
फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे. पण सोबतच या समजा माझ्या उजव्या बाजूला बघायला गेलं तर NSCI डोम वरही आहे. या ठिकाणी बॉम्ब शोधक पथकची गाडी जी आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी राज ठाकरे यांचं देखील बॅनर लावण्यात आलेला आहे. खरं पाहायला गेलं तर पूर्ण NSCI डोम वरही इकडचं वातावरण भगवमय सध्या झालेलं आपल्याला दिसून येत आहे. कारण की अर्थातच हे मुख्य प्रवेशद्वार आहे. याच ठिकाणावरनं एंट्री जी आहे ती होणार आहे दोन्ही नेत्यांची आणि सर्व महाराष्ट्रातून येणारे मराठी नागरिक जे आहेत त्यांचा इकडनंच प्रवेश जो आहे तो होणार आहे. अवघे काही तास राहिलेले आहेत. काही तासातच या ठिकाणी जे आहे सर्व मराठी बांधव जे आहेत महाराष्ट्रातले ते या ठिकाणी पोहोचणार आहेत. बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. इथे महाराष्ट्राचा नकाशा जो आहे तो देखील भगव्या रंगामध्ये लावण्यात आलेला आहे आणि खाली लिहिलं आहे कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा. त्यामुळे अजेंडा जो आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा तो या ठिकाणी निश्चित झालेला आहे. आवाज मराठीचा लाभले असं भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. अशा पद्धतीने सर्व ठिकाणी जे आहेत जोरदार बॅनरबाजी संपूर्ण मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये वरळी परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याचनुसार या ठिकाणी पाहायला गेलं तर काही नागरिक जे आहेत ते देखील येण्याची सुरुवात जी आहे ती थोडक्यात या ठिकाणी झालेली आहे. अर्थातच 7:45 वाजलेले आहेत आणि वेद जे आहेत ते आता अशा पद्धतीने आहेत की दोन्ही ठाकरे बंधू हे आता एकत्र येत आहेत. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात झालेली आहेत. कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील खूप मोठ्या प्रमाणात जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. सध्या बघू शकतो मुंबई पोलीस या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी करत आहेत. डॉग स्क्वॉड देखील आतमध्ये आलेला आहे. त्यामुळे सगळी काळजी जी आहे ती देखील घेण्यात येते. कारण की महाराष्ट्रातले 2 बडे नेते जे आहेत ते सध्या एकत्र येणार आहेत या ठिकाणी आणि त्यांच्या एकत्र येण्यासाठी सगळी काळजी जी आहे ती देखील घेण्यात येत आहे. अर्थातच अंकिता बघू शकतो एक वेगळा दिवस जो इतिहासामध्ये नोंद केला जाणार आहे. अशा पद्धतीने दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास 2 दशकांनंतर जे आहेत ते एकत्र येताना दिसून येणार आहेत आपल्याला. अंकिता, निश्चित शुभम, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की महाराष्ट्र पोलीस देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर या वरळी डोमची क्षमता ही 8,000 नागरिक या ठिकाणी कार्यकर्ते बसू शकतात अशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आता मुंबईसाठी रवाना झालेत. समजा जर जास्त गर्दी वाढली तर या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने या पक्षांकडून तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच या ठिकाणी वरळी डोम जे आहे ते मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हे पूर्ण वरळी डोम आहे. पूर्ण वातानुकूलित संपूर्ण हा हॉल आहे. याची आसन व्यवस्था जी आहे ती 8,500 लोकांची आहे. ही तर खरंच, पण मात्र नागरिक जे आहेत महाराष्ट्रभरातून येणारे किंवा मुंबई येणारे यांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून अनेक ठिकाणी जे आहेत प्लॅस्टिकच्या खुर्च्या आणि LED वॉल्स लावण्यात आलेले आहेत. म्हणजे अगदी डोमच्या आतमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत जादाच्या आणि सोबतच डोमच्या इकडनं प्रवेशद्वारावरनं आत गेल्यानंतर देखील त्या ठिकाणी तशाच पद्धतीने एक वेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीतच आता आपले प्रतिनिधी देखील या वरळी डोम या ठिकाणी दाखल झालेले, त्यांच्याकडून आपण या संदर्भातला तपशील घेणारच आहोत. मात्र आज खरं तर महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक दिवस असेल. आजचा मेळावा हा ऐतिहासिक ठरेल अशी प्रतिक्रिया देखील खासदार संजय राऊत यांनी अगदी काही दिवसांपूर्वीच दिली होती की आजचा जो मेळावा होणार आहे तो महाराष्ट्राचं वातावरण बदलवणारा असेल. त्यामुळे एकंदरीतच आजच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा हा वरळी डोम या ठिकाणी आज पार पडतोय. सकाळी 11:30 वाजता दोन्हीही ठाकरे बंधू या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर ते महाराष्ट्राला संबोधित करतील. खरं तर वरळी डोम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी देखील करण्यात आलेली आहे. आज कुठल्या पक्षांचे नेते हे महाराष्ट्राला संबोधित करतील हे देखील ठरलेलं आहे. त्याचबरोबर भाषणं कशा पद्धतीनं होणार, कुठल्या क्रमानं होणार हे देखील सगळं ठरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आज आता दोन्ही ठाकरे बंधू नेमकं महाराष्ट्रासमोर काय मुद्दे मांडणार, काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्रिभाषा धोरणाबाबतचा GR सरकारनं रद्द केल्यानंतर आता आज ठाकरे बंधूंकडून हा विजयी मेळावा साजरा केला जातोय. मुंबईतल्या वरळी डोम इथं ठाकरेंची शिवसेना त्याचबरोबर मनसे यांचा हा भव्य एकत्रित मेळावा पार पडतोय.